मध्य रेल्वेच्या 72 लोको पायलटांनी सामुदायिकरित्या स्वेच्छानिवृत्तीचे अर्ज सादर करणे ही केवळ आकड्यांची बाब नाही, तर संपूर्ण रेल्वे व्यवस्थेला दिलेला गंभीर इशारा आहे. एकूण 230 पैकी सुमारे 30% सारथ्यांनी असा निर्णय घेणे म्हणजे परिस्थिती किती ताणतणावपूर्ण झाली आहे याचे द्योतक आहे. ही वेळ केवळ मध्य रेल्वेपुरती मर्यादित नसून अन्य विभागांवरही अशीच वेळ येऊ शकते याची जाणीव प्रशासनाने ठेवली पाहिजे. लोको पायलट म्हणजे गाडीचा जीव. हजारो प्रवाशांचे प्राण सुरक्षितपणे गंतव्यस्थानी पोहोचवण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असते. क्षणभर दुर्लक्ष झाले तरी गंभीर परिणाम संभवतात. सतत सिग्नलवर लक्ष ठेवणे, दीर्घकाळ एकाग्रतेने काम करणे आणि वेळेच्या दबावाखाली निर्णय घेणे या सर्वांचा प्रचंड मानसिक व शारीरिक ताण त्यांच्यावर पडतो. त्यातच मनुष्यबळाची कमतरता ही मोठी समस्या आहे. आवश्यक ताफ्याच्या केवळ सुमारे 50% लोको पायलट कार्यरत असल्याने उरलेल्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा बोजा पडतो. इंजिनमध्ये शौचालयाचा अभाव, विश्रामालयातील अपुऱ्या सुविधा, ठराविक वेळेपेक्षा जास्त ड्युटी या मूलभूत प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष झाले आहे. महिला लोको पायलटांच्या आरोग्यविषयक गरजा तर अधिक संवेदनशील आहेत. सिग्नल चुकल्यास कठोर शिक्षा, मात्र प्रशासनाच्या त्रुटींमुळे सेवा विस्कळीत झाली तर त्याची जबाबदारीही पायलटवरच येते. काही प्रसंगी प्रवाशांकडून मारहाणीसारख्या घटनांनाही त्यांना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर 72 जणांचा स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय हा अन्यायाविरोधातील प्रक्षोभ मानावा लागेल. रेल्वे प्रशासनाने तातडीने मनुष्यबळ वाढवणे, कामाच्या तासांचे नियमन करणे व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. कारण लोको पायलट सुरक्षित असतील तरच प्रवाशांचे भविष्य सुरक्षित राहील.